गुड मॉर्निंग. तर आज आपण गोल्डचं अनालिसिस करूया आणि बघूया की गोल्डमध्ये काय मुवमेंट येऊ शकते. जर आपण वीकली टाइम फ्रेमवर बघितलं तर गोल्डचं स्ट्रक्चर फुल्ली बुलिश आहे. जर डेली बघितलं आपण तर गोल्डमध्ये आत्ता पण ओपन झाल्यावर मार्केटनं वरच एक हाय क्रिएट केलाय आणि जर बघितलं तर एक रिट्रेसमेंट करायला येऊ शकते मार्केट. 4 आवरमध्ये बघितलं तर मार्केटचं स्ट्रक्चर हायर हाय क्रिएट करत वर निघाले आणि जर 1 आवरमध्ये बघितलं तर मार्केट हायर हाय क्रिएट करत वर निघालं. त्याच्यामुळे नो डाऊट आपण इथं एक सेलिंगचा प्लॅन कुठलाच करू शकत नाही. फक्त आपण बाईंग प्लॅन करू शकतोय. आणि जर लोअर लो 1 आवरला चार्टला 1 आवरला जर लोअर लो कन्फर्मेशन बनायला लागलं तर एक सेलिंगची पोझिशन आपण ऍड करू शकतो. हे आपलं साधं सोपं अनालिसिस राहील. म्हणजे हायर हाय बनवत मार्केटवर निघाले आणि जर समजा इथं हायर हाय न बनवता हायर लो बनवला आणि मार्केट खाली आलं तर ह्या रिट्रेसमेंटला आपण एक ट्रेड प्लॅन करू आणि इथपर्यंत टार्गेट ठेवू. आता इथपर्यंत का आणि इथून एक बाईंग प्लॅन करू. आता इथपर्यंतच का तर ही हायर टाइम फ्रेमची फिब रिट्रेसमेंट आहे. हायर टाइम फ्रेमला फिब रिट्रेसमेंट करायला लोअर टाइम फ्रेमला लोअर लो स्ट्रक्चर म्हणजे रिव्हर्सल स्ट्रक्चर म्हणून खाली यायला लागेल आणि तीच हायर टाइम फ्रेमची रिट्रेसमेंट असेल. त्यासाठी आपण एक प्लॅन केला आहे की खाली जर आलं लोअर लो बनवत तर वरून एक छोटासा शॉर्ट करू शकतो आपण खालून बाय करू शकतोय. हे साधं सिंपल एवढंच आत्ता तरी आपल्याला दिसते. बाकी काय जर असेल तर बघू. आता तर काय नाही एवढंच बघूया. बाकी काय दिसतंय तर चालतंय. थँक्यू.